जयेशभाई आणि नंदूभाई यांना आरसीचे 2 खांबे देवानंद ठाकूर यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. चला या पण मॅचच्या दिशेने वळतोय. नवघर मास्टरचा संघ उपस्थित झालाय. हेमप्रकाश पाटील यांचं आगमन. मामा वेलकम. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती तुमचं सहर्ष स्वागत. आणि त्याचप्रमाणे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील दादांचंही आगमन इथे झालेलं आहे. त्यांच्या समवेत संदीप पाटील बंड्या हेही आलेले आहेत. हे गुणलेखक या गुणलेखक जगेश शरद दादांचं आगमन झालंय. निश्चितच आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होत असताना स्ट्राईकला फलंदाज एक राखीव प्रतिनिधी पाठवून द्या. आहे ना नाव. बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती करतोय. नरेश दा नावं सांग ना. नरेश दादा नावं. राजेंद्र स्ट्राईकला होते आणि आता ज्ञानेश्वर स्ट्राईकला येतील. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सल्लागार आणि आमचे हितचिंतक आहेत मंडळाचे हेमप्रकाश पाटील यांचं आगमन झाले. शरद दादा आपण बसा. दिलीप बुवा यांचंही आगमन झालेलं आहे. यस आमच्या गावामध्ये पांडजू बेटावरती तुमचं सहर्ष स्वागत. सर्व देतो थांबा जरा येते माझी मिसेस घेऊन. बॉलिंग विजय पाटील करतोय. ऑन साईडला फटका चांगला खेळलेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका पत्कारला गेला होता मात्र पाहता एकच धाव इथे मिळते. 4 चेंडू आणि 2 धावा फलकावरती लावल्या गेल्यात. चांगला फटका खेळलेत. गॅपमध्ये बॉलला पाठवतायत. डीपमध्ये बॉल चाललाय आणि तिथे महेश पाटील चुकी करतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू दुर्वांगपूर कन्स्ट्रक्शनचे राज घरत यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. स्ट्राईकवरती फलंदाज आता राजेंद्र याच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. चांगला फटका खेळतायत. समोरच्या दिशेने एक धाव मिळते. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी कार्याध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके विकास पाटील दादांचं आगमन इथे झालेलं आहे. आणि त्यांच्याच समवेत आपल्या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील दादा यांचंही आगमन इथे झालेलं आहे. आमचे मित्र अविनाश पाटील यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सर्वांचं करूयात आपण सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 7 धावा झालेत. 7 रन्स. सॉलिड सामने रंगले. बिलालपाडाने 64 करायला दिल्या होत्या आणि 64 धावा या भाईंदरपाडा मास्टर संघाने बनवलेल्या आहेत. छोट्या मुलांना विनंती करतोय बॅनर फाडू नका. आपल्याला संध्याकाळपर्यंत बॅनर राहिला पाहिजे नाहीतर नाचू नका तिकडे तुम्ही. निलेश वेलकम. चला घाई करा. गोलंदाजी मार्कवरती विशाल येतोय. बॉलिंग ट्रॅकवरती
लगेच लगेच राजेश पाटील यांचं आगमन इथे होत आहे. मनोज यांचं आगमन झालेलं आहे आणि हर्षद पाटील भाई यांचंही आगमन इथे होत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 9 धावा, 9 रन्स. लेग स्टंपच्या बाहेर मारा केलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे होतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. पाठीमागच्या दिशेने चेंडू जातोय. चला नवघर मास्टर आणि टिवरी मास्टर दोन्ही कॅप्टन आपण या. नवघर मास्टर आणि टिवरी मास्टर कर्णधार दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे. समोर समोर गुलाबी मंडपात नरेंद्र किने आहेत, हात दाखवतायत. हरिकिसन पाटील आलेत. चला नवीन फलंदाज विष्णू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लगेचच आपण सन्मान इथे करून घेणार आहोत. व्यासपीठावरतीच आपण सन्मान करून घेऊया. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. धावसंख्या फलकावरती 12 धावा. विष्णू आलाय आता नवीन बॅटर. मोठा प्रहार करायचा होता. विकास पाटील पाठीमागच्या दिशेने पाहतायत. बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय. तत्पूर्वी 2 धावा. 2च्या मदतीने आता तिसऱ्या धावेचाही प्रयत्न विशाल पाटील आहेत तिथे आणि पाहता पाहता 3 धावा इथे अर्जित केल्यात. 3च्या मदतीने धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ऑन साईडला फटका खेळतायत. गॅपमध्ये बॉल चाललाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा आता धोका पत्करलाय आणि फलंदाज ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट गॉन.
धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 20 धावा झालेत. बॅकफुटला खेळण्याचा मनसुबा होता. मनोहर घरत आपण या. मनोहर घरत गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. धनेश नाईक जबरदस्त फटका तिथे खेळतायत. डीपमध्ये बॉलला पाठवलंय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे होतोय. 2 धावा. मोठा फटका खेळलेत. गॅपमध्ये खेळलेत आणि पाठवले डीपमध्ये. आपण पाहिलं तर एक धावा आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे सक्सेसफुल ठरतोय. 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे या षटकातला. बॅटचं टो लागलाय पाठीमागच्या दिशेने. दिलीप पाटील आहेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू. डीजेला थांबवतोय टिवरी गावचे उपसरपंच नूतन कुमार सूर्यकांत बोईर. नूतन काकांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती चौकाराच्या मदतीने जाऊन पोचते 28 या आकड्यावरती. धावसंख्या फलकावरती 28 धावा झालेल्या आहेत. मनोहर घरत माझी मुलगी आली. तिच्याकडून आपलं सामान कॅरी करा. एक भाईंदर पाड्याचा आहे आणि एक तुमचं. चांगला फटका खेळतायत सचिन पाटील. गोलंदाजी मार्गावरती आलेत. धावसंख्या आता फलकावरती पुढे येत असताना आपण पाहतोय. रनआउटची संधी होती मात्र तीही गमावली गेली. धावसंख्या 30. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता 5 बॉलमध्ये किती धावा जमवतील याकडे लक्ष असणार आहे. एका बाजूला शैलेश आणि दुसऱ्या बाजूला विष्णू खेळतोय. विष्णूच्या बॅटमधनं आता धावा आलेत. जगन्नाथ आहे. शैलेशच्या बॅटमधनं 2 धावा. शैलेश बाद झालाय आणि विष्णू तिथे खेळतोय. विष्णूच्या बॅटमधनं या धावा आलेत. आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतंय 30 वरती.
स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईट बॉलचा इशारा इथे केला गेलाय. चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा होता. तिथे आपण पाहिलं तर संधी होती. आता धावा मिळतील बोनसच्या स्वरूपाने, मात्र एक धाव इथे घेतली गेले बाईच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 32 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती पुनश्च एकदा गोलंदाज तयार होतोय. मोठा प्रहार केलाय, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. जगन्नाथच्या बॅटमधनं षटकार. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला. थँक्यू डीजे. आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचतोय 38 वरती. 38. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण या. एका बाजूला टिवरी मास्टरचे कर्णधार आलेत, दुसऱ्या बाजूला टीम नवघर मास्टर टीम कर्णधार. आपण या नवघर मास्टर टीम कर्णधार यायचा आहे. त्यांच्या मनीचा जाणला, बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी. 39 धावा. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅट्समनचं नाव मंगेश दाखल होत असताना. चला नवघर मास्टर संघनायक आपण या. उंची प्राप्त केले संजय पाटील झेलकाले आणि फलंदाज माघारी परततोय जगन्नाथ. धावसंख्या 39. थँक्यू डीजेला थांबवतोय. कैलासवासी सूर्यकांत मालजी भोईर यांच्या स्मरणार्थ नूतन कुमार सूर्यकांत भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. उपसरपंच टिवरी यांच्या माध्यमातून 5,000चं आर्थिक सहकार्य लाभले गेलं आहे. त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. 40 धावा. पायाला चेंडू आदळला होता. धावसंख्या 40 झाले. डोक्यावरती लागलेला चेंडू असं दर्शवत आहेत पंच. फुलटॉस घेतलाय. जबरदस्त फटका खेळले. गॅपमध्ये मंगेश पाठवतोय बॉलला. डीपमधून महेश पाटील. अजूनही चेंडू सापडला नाही. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि फलंदाज आता बाद होईल यात काही शंका नाही. धावसंख्या 42. जिंकण्याकरिता 43 रन करायचे आहेत. 43 रन्स टू विन. चला आपण टॉसच्या दिशेने वळतोय. दोन्ही टीम कर्णधार आलेले आहेत. कॅप्टन महेश भोईर कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन डॉक्टर रमेश का? कॅप्टन कोण? बोल. हा ना हा. चला टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये थांबा.
आहे आहेत थोर आपले आप्पा हे आहेत थोर, आपले आप्पा हे आहेत थोर. वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय. चला या पण आमचे मान्यवर अध्यक्ष भगवान पाटील, विकास पाटील दादा, आपणही चला. हेमप्रकाश पाटील मामा यांनाही विनंती करतोय, आपण टॉसच्या दिशेने चलायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, टॉस करून घ्या. भगवान दादा चला. चला टॉस विकास पाटील दादा, भगवान पाटील दादा. चला लगेच आपण तिकडे सन्मानी आपल्या मान्यवरांचा करून घ्यायचा आहे, लगेच करायचं आहे. आपले किशोर पाटील आहेत, किशोर पाटील, प्रेमनाथ भोईर. चला आपण तिथे सन्मान लगेच करायचा आहे. या दोन्ही टीम कॅप्टन महेश भोईर कर्णधाराच्या भूमिकेत 39चा गोलंदाजी करू शकतोय. हेड अँड टेल असा कॉल आपल्याला द्यायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विकास पाटील कार्याध्यक्ष यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय आणि कोणता संघ टॉस जिंकतोय तर नवघर मास्टर हा संघ टॉस जिंकतोय. चला दोन्ही टीम कर्णधारांना सन्मान चिन्ह द्या. दोन्ही कर्णधारांना सन्मान चिन्ह आपण द्यायचं आहे, मान्यवरांना विनंती करतोय. आणि तदनंतर आईस बॉक्स हेही द्यायचं आहे. चला कॅमेऱ्यात आपण बंदिस्त करून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावा पटापट प्लीज. चला सन्मान आपण करणार आहोत. जयेश देशमुख आपल्या शुभ हस्ते सन्मान करून घ्या. आपण फोटो काढा, एकाने फोटो काढायचे आहेत. 4 सन्मान चिन्ह आपण घ्या, 4 शॉल पण घ्यायचे आहेत. उपाध्यक्ष नरेश दादा, नरेश दादा उपाध्यक्ष, आपलाही सन्मान तिथे केला जाईल. सन्मान तिथे केला जातोय, अगदी आपण पाहतोय. तनिष नाईक कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अगदी आपण पाहतोय हितचिंतक हेमप्रकाश पाटील यांचाही सन्मान तिथे केला जातोय. चला फिल्डिंग लावा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 2 बॅट्समन मैदानात पाठवा. व्हॉलेंटियर्स चेतन नाईक, विजय शेठ, गोविंद पाटील स्टँडमध्ये पाण्याचे जार पाठवा. सन्मान इथे केला जातोय, अगदी आपण पाहतोय. यस कॅमेऱ्यात इथे बंदिस्त केलं जात आहे. दोन्ही टीम आपला राखीव प्रतिनिधी पाठवून द्या. त्यानंतर विनंती करतोय नूतन तात्यांचा आम्ही सन्मान करतोय. नूतन कुमार भोईर यांचा सन्मान केला जाईल. किशोर पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नूतन कुमार भोईर यांचा सन्मान आपण करायचा आहे. तात्या त्याचप्रमाणे माखुन सार सफाळेचे उपसरपंच आहेत.
संकेत पाटील हेही उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. माकुंसारवरनं आज उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. त्यांनाही विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. किशोर पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. टॉस बॉक्समध्ये कॅमेरा कौशल सिंगला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये कॅमेरा फिरवायचा आहे. नूतन कुमार भोईर यांचा सन्मान आणि संकेत पाटील उपसरपंच माकुंसार यांचाही सन्मान आम्ही करतोय. चला या पण जयेश देशमुख कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. संकेत पाटील यांचाही आम्ही सन्मान करणार आहोत. माकुंसार सपाळे जे उपसरपंच आहेत त्यांचा सन्मान आम्ही करतोय. आर्थिक सहकार्य नूतन कुमार सूर्यकांत भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. सामन्याला सुरुवात शंकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. शंकर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. बॅट्समन आहेत विजय पाटील आणि दिलीप पाटील, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्याच बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय की 2 धावा 3 घेतलेत. 3 धावा. चांगली खेळी मानावी लागेल. डीपमध्ये शॉट मारला आणि तेवढीच चांगली रनिंग द बिटवीन मानावी लागेल दोन्ही प्लेअरची. आणि या 3 धावेनंतर संघाचा स्कोअरबोर्ड आहे 6. 2 चेंडू 6 धावा. खूपच रोमांचक सामना आणि तेवढेच रोमांचक प्रेक्षक या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर पाहण्यास मिळत आहे. 2 दिवस कडाड्याच्या उन्हात तरी परंतु बसलेले प्रेक्षक त्यांचे धन्यवाद, कारण हा कार्यक्रम सफल करण्यामागे त्यांचा मोठा हात असतो, त्यामुळे त्यांचा धन्यवाद. 3रा चेंडू घेऊन येत आहेत. पाहूया स्क्वेअर लेग रिझनमध्ये मारताना, पाहूया कशी फिल्डिंग होत आहे. आणि इथे चांगली रनिंग द बिटवीन स्लो होत आहे प्लेयर आणि यामुळे 2 धावा. पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग क्षेत्ररक्षणामध्ये आणि गच्चाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि 4 धावा. खरोखरच कोण सांगेल की 40+ मास्टरची मॅच आहे. यंग यांनाही आश्चर्यचकित करणारी रनिंग द बिटवीन आणि 4 धावा आकस्मित केलेल्या आहेत. या 4 धावेनंतर संघाचा स्कोअरबोर्ड आहे 10. 3 चेंडू. या रगरगत्या उन्हात 40+ मास्टरचे हे खेळाडू आपला परफॉर्मन्स करत असताना त्यांच्या फिटनेसचा उद्देश यंग क्रिकेटरना साध्य करून देत असताना, पाहूया आता 4था चेंडू घेऊन येत आहेत शंकर पाटील. 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेला आहेत त्यांनी आणि 4था चेंडू कशा प्रकारे हाताळतात पाहूया. पळून 4 धावा काढणं ही
फार मोठी गोष्ट आहे 40+ मास्टर संघामध्ये, आणि त्यांनी फिटनेसचा हा खरोखर आढावा यंग प्लेअरला दाखवलेला आहे. चौथा चेंडू किशोर पाटील, ओ मिड ऑफ जन्म मारताना पाहूया. चांगले शतरक्षण मानावं लागेल. तशी स्फूर्ती चित्त्याप्रमाणे चेंडूवर आदलून आले आणि एकच धाव इकडे. आणि 4 चेंडूच्या नंतर धाव संख्या आहे 11. खरोखरच मानावं लागेल फिटनेस काय बोलतात याचं जागतिक उदाहरण इथे 40+ मास्टरने दाखवण्यात आलेलं आहे. 5वा चेंडू किशोर पाटील तर्फे, पाहूया कशा प्रकारे हालतात आलं. हो लॉंग ऑन इथून मारताना आणि 4 धावा. खूपच किशोर पाटीलच्या गोलंदाज समाचार घेताना, शंकर पाटीलच्या गोलंदाजीचा समाचार घेताना, आणि या 5 चेंडूच्या खेळनंतर धाव संख्या आहे 15. शेवटचा चेंडू अजून बाकी. खूपच चांगलं ग्राउंड मानावं लागेल. शंकर पाटील जे गोलंदाजी करत 64 रनिंग आहे, आणि त्याचा फिटनेस पहा तुम्ही, कोणीही आश्चर्यचकित होऊ शकता. अशा फिटनेस नंतर एवढी गोलंदाजी करणे म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि शेवटचा चेंडू घेऊन येताना पाहूया कशा प्रकारे हाताळतात. आणि मिड ऑफ रिझर्व मारताना या पाहूया स्क्वेअर रिझर्व मध्ये 4 धावा. खूपच चांगला फटकार म्हणाला. पाणी घेऊन जाणे, ग्राउंड मध्ये पाणी घेऊन जाणे. योगेश, या 6 चेंडूनंतर संघाची धावसंख्या आहे 19. निसर्गरम्य वातावरण, कारण 18 चेंडू 24 धावा. हे तुम्हाला निसर्गरम्य असं वातावरण का दिसत आहे, कारण अचानक मंडल यांनी जे झाडे झुडपे लावले, ती झाडे झुडपे अजून 2 वर्षांनी उंच वाढतील आणि अजून आपल्या सावलीमध्ये या मॅचचा आनंद घेता येईल. त्यांचेही धन्यवाद. Askin upire godara, yo mada kela tu sundera. 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 Askin jawatyavar hai dilla, askin je bapacha hai bangla. Askin jawatyavar hai dilla, askin je bapacha hai bangla. धन्यवाद डीजे योगेश भाई. त्वरित ग्राउंडच्या बाहेर, कारण अजून खूप सामने खेळवायचे आहेत. चांगलं आयोजन बेटावरचे पांजू मास्टर यांनी केलेलं आहे. बॉलर नेम्स खूपच वेल दावडू नका, कारण अजून खूप संघ खेळवायचे आहेत आणि फायनलचा राऊंडही खेळायचा आहे. त्यामुळे आपणच आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. अठरा चेंडू आणि 24 धावाचे समीकरण. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 8 धावसंख्या पाहिजेत समोरच्या संघाला खेळणाऱ्या. स्ट्राईक मध्ये विजय. पाहूया, अजूनही विकेटचं खातं संघाकडून आलेलं आहे.
आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहूया चांगले क्षेत्ररक्षण मानावर आणि तेवढीच चांगली फेकी, परंतु 2 रन अडवू शकले नाही. आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या आहे 21 फॉर नो लॉस. अजूनपर्यंत विकेटच्या लक्षात आहेत समोरचा संघ. प्रयत्न भरपूर आहे, ऊनही कडाडीचा आहे. रन त्या उन्हात आमचे व्हॉलेंटियर 40+ मास्टरचे बेटावरचे त्यांचंही धन्यवाद, कारण सकाळपासून ते 9 वाजल्यापासून भर उन्हामध्ये बसलेले आहेत चेंडू अडवण्यासाठी, की त्यांच्याकडे हा चौकार छक्कार कधी येईल आणि आमच्याकडून आम्ही कधी हात उंचवू याच्या प्रतीक्षेत आहेत. पाहूया या आता 17 चेंडूमध्ये त्यांच्याकडे हा चेंडू पळवत आहेत की फलंदाज दर्शनास येईल आणि आपले व्हॉलेंटियर खुश होतील याची शाश्वती फलंदाजीकडून घेतो, ही मानवंदना करत आहे मी. सामन्याची सुरुवात करायची आहे. पाहूया अजूनपर्यंत 17 चेंडूमध्ये 22 धावसंख्या आणि खूपच चांगलं ग्राउंड आहे. खूप मेहनत 40+ बेटावरच्या मास्टर संघाच्या संचालकाकडून आणि सर्व प्लेयराकडून करण्यात आले आहे. पूर्ण 1 महिना या ग्राउंडसाठी ते मेहनत करत होते आणि अशी ग्राउंड बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. धन्यवाद सर्वांचे. सामन्याला सुरुवात होत आहे. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत योगेश. हो, एसटी सोडूनचा आणि पंच आमच्याकडे वळताना आणि वाईटचा इशारा आणि या 1 अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होत आहे 22. 17 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. पाहूया गोलंदाज फलंदाजावर भारी पडतो की फलंदाज गोलंदाजावर भारी पडतो. या दुसऱ्या चेंडूमध्ये आता पाहण्यास येईल योगेश रनिंग पेटून आज चांगली आहे. पाहूया पुन्हा एकदा मिड ऑफ रिजन मध्ये मारताना आणि आउटफील्ड खराब असल्या कारणाने पाहूया तसेच रनिंग द बिटवीन मानण्यात येईल की 2 धावा आकस्मित करताना आणि 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या आहे 24. खूपच चांगली रनिंग द बिटवीन मानावी लागेल. विजय आणि दिलीप कडून 16 चेंडू 19 धावसंख्या. योगेश अजूनही विकेटच्या प्रतीक्षेत. पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळतात. पुन्हा मिड ऑफ रिजन मारताना पाहूया आउटफील्ड खराब आहे, तेवढी चांगली क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीत आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या आहे 26. खरोखर त्यांचे सहकारी खूपच धन्यवाद करतात की 2 रन काढणं या भर उन्हात 40+ मास्टरच्या प्लेयरना होऊ शकत आहे. फिटनेसवर कशा प्रकारे काम करायचं हे 40+ मास्टर संघाने दाखवून दिलं आहे. आमचे प्रकाश भोईर. पाहूया पुन्हा योगेश. हो, बॅक ऑफ द लेंथ स्क्वेअर लॉक रिजन मध्ये पाहूया कशा प्रकारे आणि एक मिस फील्ड होता इथे आणि या मिस फील्ड नंतर पुन्हा एकदा 2 धावा. चांगली रनिंग द बिटवीन मानावी लागेल, कारण तू प्रत्येक चेंडू मागे 2 धावा काढत असताना पाण्याचा त्यांनी काही आस्वाद घेतला नाही, म्हणजे याच्यावरून समजते की त्यांचा फिटनेस कशा प्रकारे आहे. पाहूया आता 14 चेंडू 15 धावसंख्या. कशा प्रकारे गोलंदाजी अजूनपर्यंत विकेटच्या प्रतीक्षेत आणि पुन्हा एकदा चांगला बॅक ऑफ द होल बॉल टाकलेला आहे. शेवटचा चेंडू 13 चेंडू 15 धावा. पूर्ण कालच्या दिवसापासून आमचे दिनेश किनी समालोचक होते. खूपच चांगलं समालोचन आणि त्यांचा आम्ही आभार व्यक्त करण्यामध्ये मागे राहणार नाही. खूपच त्यांचा आभार आमच्या 40+ बेटावरच्या मास्टरकडून. शेवटचा चेंडू 13 चेंडू 15 धावसंख्या. पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये मारताना तिथे आउटफील्ड खराब आहे. पाहूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु रनिंग द बिटवीन तेवढीच चांगली आणि पुन्हा एकदा 2 धावा.
आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या आहे 30 आणि 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. प्रेमनाथ भोईर आमचे व्हॉलंटियर सकाळपासून भर उन्हात होते, ना टोपी घालता तरी ते उन्हामध्ये फिरतात. त्यांचंही अभिनंदन आमच्या 40+ बेटावरच्या मास्टरतर्फे. खरोखर 60+ असतानाही ते अजूनपर्यंत एवढे फिटनेसमध्ये आहेत. कोणी पण त्यांची बॉडी लँग्वेज बघून अक्षरशः धन्यवाद करतील. 12 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. कशा प्रकारे गोलंदाजी होते आता पाहूया. थोडी संघांनी ही घाई करायची आहे कारण तो बहुत रिटायर्ड झालेले आहेत. विजय पाटील रिटायर होत आहेत आणि समोरचा बॅट्समॅन सचिन पाटील जात आहेत. चांगली रनिंग द बेटवी म्हणावी लागेल. खरोखर सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे कारण प्रत्येक चेंडू मागे 2 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. बॉलर नेम्स मित्रा. विष्णू बॅक टू द बॉलिंग. पाहूया 12 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. आणि ज्या प्रकारे बुमराह इंडियाला जेव्हा कमी धावसंख्या असताना समोरच्या टीमला अडवतात तशीच कामयाबी हासिल करतात की पाहूया आपल्या संघासाठी. 12 चेंडू 13 धावसंख्या. विष्णू द बॉलर. चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये परंतु लॉग ऑन रिझन मध्ये मारताना आणि तेवढीच चांगली रनिंग द बेटवी म्हणावी लागेल. खरोखर खूपच संघाच्या 2 धावसंख्या आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या आहे 32. 11 चेंडू 11 धावा. पाहूया शतरक्षमध्ये अजून काही बदल दिसत नाही कारण 11 चेंडू आणि 11 धावसंख्या. आणि स्क्वेअर लेग रिझनमध्ये शतरक्षण येताना गोलंदाजांनी काहीतरी उपाययोजना केलेली आहे की आपला संघ कसा पुढे जावा आणि आपण कशा प्रकारे गोलंदाजी करत आहोत, कुठे आपल्याला शतरक्षक पाहिजे त्याप्रमाणे ते स्वतः लावताना खरोखरच ही महान गोलंदाजीची निशाण आहे. दुसरा चेंडू घेऊन येताना विष्णू. ओ निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. बॅकफूटवर खिचून आणलेला आहे. 10 चेंडू 11 धावसंख्या. चांगला रोमांचक सामना. थंड हवा सुटताना पांजू बेटावर हवेची प्रतीक्षित असताना आपले सर्व व्हॉलंटियर. चांगला लॉंग ऑन रिझन मध्ये मारलं. पाहूया आणि इथे गचाल शतरक्षण म्हणावं लागेल. संघाला चांगल्या शतरक्षणाची आवश्यकता असताना तिकडे आपला झेल सोडत आहेत आणि 2 धावा प्राशान्य करून संघाची धावसंख्या होत आहे 34. 9 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता. अजूनपर्यंत सामना बरोबरीचा आहे. गोलंदाज पाहूया विष्णू पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. चांगली. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता अजूनही. पाहूया पुन्हा एकदा. चांगला ब्लॉक होलमध्ये बॉल आणि तेवढंच चांगलं शतरक्षण मानावं नाही लागणार कारण पुन्हा मिस्टेक करत आहेत आणि या मिस्टेक नंतर 2 धावसंख्या चपळ रीतीने चित्त्याप्रमाणे धावून काढत आहेत आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे 36. 7 बॉल टू 7 रन विन. चांगलं रनिंग द बिटवीन मानावं लागेल घासकोपरी संघाचं. शेवटचा चेंडू पुन्हा पाहूया. चांगली गोलंदाजी होती परंतु इकडे गचाल शतरक्षण पुन्हा आणि 2 धावा. खूपच गचाल शतरक्षण झालेलं आहे.
त्यामुळे समोरचा संघ प्रत्येक चेंडू मागे 2 धावसंख्या काढत आहे. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली 38. 6 चेंडू. सहा चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. पाणी ग्राउंडवर नेऊन जायचं आहे योगेश. पाणी डीजे. धन्यवाद डीजे. 6 चेंडू 5 धावसंख्या आवश्यकता आणि ज्ञानेश्वर कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतो, कारण संपूर्ण दारोमदार त्यांच्या गोलंदाजीवर राहील की आपला संघ पुढच्या फेरीमध्ये जाता येईल आणि सामना लवकरात लवकर चालू करावा. अंपायर पंच खूप अजूनपर्यंत आपल्या सामने खेळवायचे आहेत. ज्ञानेश्वर पाहूया सचिनसाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतात, कारण 6 चेंडू 5 धावसंख्याची आवश्यकता. ज्ञानेश्वर टू सचिन. चांगला स्लो लेफ्ट आर्म केलेला आणि पाहूया थोडीशी चतुराई पाहिजे शतरक्षणामध्ये. या शतरक्षणामुळे ही संघ मागे पडत आहे. आणि 5 चेंडू 4 धावसंख्या. ज्ञानेश्वर चांगले लेफ्ट आर्म बॉलर आहेत आणि विजय पाटील स्टार्ट टू एंड खेळत आहेत. पाहूया संघ विजयी सलामी देत आहेत की ते. 5 चेंडू 2 धावसंख्येची 4 धावसंख्येची आवश्यकता. पाहूया ज्ञानेश्वर कशा प्रकारे शॉट ऑफ लेग स्क्वेअर लेग मध्ये मारताना. पाहूया चेंडू पलताना दिसत आणि इथे 4 धावा आणि इथे संघ विजयी होत आहे. घास कोपरी. ॲडव्होकेट नरेश पाटील यांचा नरेश भोईर यांचा सन्मान राहिला आहे, तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि या मॅचचा मॅच विनर मॅन ऑफ द मॅच विजय पाटील यांनी यायचं आहे. दिलीप पाटील यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी.